पुढे जाऊया. सेन्सॉर बोर्डानं दलित पॅन्थरचे संस्थापक नेते नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट अडवून धरलाय. सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर आणि सय्यद रबी हाशमी यांनी निर्मात्यांना पाठवलेल्या नोटिशीमध्ये नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहीत नसल्याचा अजब दावा केलाय. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित ढसाळांच्या कविता आक्षेपार्ह असल्याचं नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलंय आणि त्या कविता सिनेमातून काढण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने केल्या आहेत. पण ढसाळांच्या कविता या चित्रपटाचा आत्मा असल्यामुळे निर्मात्यांनी तसं करायला नकार दिल्यामुळे हा वाद वाढत चाललाय. दरम्यान यावर दादा भुसे आणि अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिल्याच पाहूया. नामदेव ढसाळ तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्या कवितेच्या माध्यमातून समाजाची दुःख, गरिबी, काही अव्यवस्था या निश्चितपणे समाजाच्या समोर मांडण्याचं काम त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. मला वाटतं की हा जो काही विषय आहे त्याचं मी माहिती घेईल आणि मग त्यावर कमेंट करेन. जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे. नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे, जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे. आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून करतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.